नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा भाग भारतीय रिझर्व्ह बँक जी भारताची मध्यवर्ती बँक आहे या बँकेविषयी आपण आज सविस्तर माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत। भारताच्या अर्थव्यवस्थेमधील अतिशय मैलाचा दगड असणारी ती म्हणजे भारताची रिझर्व्ह बँक, जिला आपण आरबीआय बँक म्हणून त्या ठिकाणी ओळखतो। बँकिंगचा इतिहास आणि आरबीआय बँकेचं कार्य या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा आज मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न होणार आहे। लक्षात ठेवा, जगामध्ये पहिली मध्यवर्ती बँक जर कोणत्या देशाने स्थापन केली असेल तर ती 1668-69 मध्ये, जिला आपण स्वीडिश बँक म्हणून त्या ठिकाणी ओळखतो। स्वीडन बँक लय महत्त्वाची बँक आहे आणि त्याच बँकेला 1900 त्या ठिकाणी 67-68 मध्ये 300 वर्ष स्थापनेला पूर्ण झाले, म्हणून त्या ठिकाणी 1969 पासून अर्थशास्त्रातल्या नोबेल पारितोषिकाला द्यायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ती स्वीडिश बँक अतिशय महत्त्वाची आहे। त्यानंतर अमेरिकेची एक त्या ठिकाणी बँक आहे, त्या अमेरिकेची बँकेला आपण फेडरल बँक या नावाने ओळखतो। जगामधली ती 3 नंबरची बँक आहे, पण जगातली 1 नंबरची स्वीडनची बँक आहे, म्हणजे स्वीडिश बँक ऑफ म्हणू आपण त्याला। 2 नंबरची इंग्लंडची बँक आहे। 1694-95 ला इंग्लंड या देशामध्ये त्या ठिकाणी बँक स्थापन झाली आणि नंतर प्रत्येक देशामध्ये बँक स्थापन करण्याचा त्या ठिकाणी इतिहास सुरू झाला। सगळ्यात महत्त्वाचं, अमेरिकेतली सर्वात शक्तिशाली बँक म्हणजे जशी आपली भारताची मध्यवर्ती बँक आरबीआय बँक आहे ना, त्याच पद्धतीने अमेरिकेमध्ये एक बँक आहे, त्या बँकेचं नाव फेडे बँक, ज्यालाच आपण फेडरल बँक या नावाने ओळखतो। त्या बँकेने जर व्याजदर कमी जास्त केला तर जगातल्या सगळ्याच देशांच्या बँकेच्या मध्यवर्ती बँकांवर त्याचा परिणाम होत असतो। एवढी शक्तिशाली बँक म्हणून जर कोणाकडे पाहिलं जात असेल तर ते फेडरल बँकेकडे पाहिलं जातं। जशी भारताची आरबीआय बँक आहे तशीच त्या ठिकाणी फेडे बँक किंवा फेडरल बँक ही अमेरिकेची मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनाच माहित असेल 1773 ला रेग्युलेटिंग ऍक्ट आला, वॉरन हेस्टिंग्ज त्यावेळेस होते। तेव्हापासून भारताची हिंदुस्थानासाठी एखादी मध्यवर्ती बँक असावी ही संकल्पना उदयाला आलेली होती। पण इंग्रज स्वार्थी वृत्तीचे होते। इंग्रजांनी ज्या ज्या बँकी स्थापन केलेल्या होत्या त्या त्यांच्या जिथं तिथं त्यांचं क्षेत्र आहे। रिझर्व्ह बँक स्थापन होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी 3 ठिकाणी भारतामध्ये बँक होत्या। एक त्या ठिकाणी होती तुमची कोलकाता बँक, त्याच्यानंतर तुमची त्या ठिकाणी 1806 ला स्थापन झालेली, 1840 ला स्थापन झालेली मुंबई बँक, 1844-45 ला स्थापन झालेली मद्रास बँक। तिथं इंग्रजांचं प्राबल्य होते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या बँका स्थापन केल्या होत्या। पण काय झालं, सगळ्यात महत्त्वाचं, 1914 ला पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झाल्यानंतर म्हणजे झाल्याच्या अगोदर त्या ठिकाणी भारतामध्ये चेंबरलिन आयोग त्या ठिकाणी आला होता आणि त्या चेंबरलिन आयोग यासाठी होता की भारतातलं अर्थकारण बसवायचं, भारतातली आर्थिक गडी बसवायच्या, आणि यासाठी चेंबरलिन आयोग त्या ठिकाणी आला होता। आणि त्या चेंबरलिन आयोगाने त्या ठिकाणी अशी इंग्रज शासनाकडे एक शिफारस केली की भारतामध्ये एकूण 3 बँका आहेत। मी मगाशी कसं सांगितलं, तुमची आहे कोलकाता बँक जी 1806 ला स्थापन झाली होती, त्यानंतर दुसरी 1840 ला मुंबई बँक स्थापन झाली होती, त्या प्रांतिक बँका होत्या, आणि 1844-45 ला का 46 ला त्या ठिकाणी मद्रास बँक स्थापन झाली होती। चेंबरलिनने काय सांगितलं इंग्रजांना, म्हणजे त्या संसदेला त्यांच्या, की या 3 बँकांचं एकत्रीकरण करून इम्पेरियल बँक स्थापन करा। इम्पेरियल नाव महत्वाचं नाव आहे। पण इम्पेरियल बँक स्थापन झाली 1921 ला। भारताच्या त्या 3 बँकांचं एकत्रीकरण केलं आणि त्या जागी 1921 मध्ये हिंदुस्थानामध्ये इम्पेरियल बँकेची त्या ठिकाणी स्थापना झाली। पण पुढे गेल्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे, इम्पेरियल बँकेचं रूपांतर पुढे जुलै 1955 ला एसबीआय बँकेमध्ये त्या ठिकाणी गोरेवाला समिती शिफारशीनुसार झालं। गोरेवाला समितीने शिफारस केली होती की इम्पेरियल बँकेचं रूपांतर आपण त्या ठिकाणी एसबीआय बँकेमध्ये करू। एसबीआय बँक ही शक्तिशाली बँक आहे, ती व्यापारी बँक आहे, ती भारताची मध्यवर्ती बँक नाही राजाओ, लक्षात ठेवा। पण तिची स्थापना जुलै 1955 ला गोरेवाला समितीच्या शिफारशीनुसार झाली। इम्पेरियल बँकेचं रूपांतर एसबीआय बँकेत, स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो, जी भारतात सर्वात जास्त शाखा असणारी बँक आहे, जिचं मुख्यालय मुंबईला आहे, जिची स्थापना जुलै 1955 ला आहे, आणि तिच्या परदेशात सुद्धा शाखा आहे। आपल्याला पोलीस भरतीला तसा प्रश्न येऊन गेलाय, खालीलपैकी सर्वात जास्त शाखा असणारी बँक एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1927 ला, 1927-28 वर्ष आपल्यासाठी त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे, ज्यामध्ये हिल्टर यंग समिती त्या ठिकाणी स्थापन झाली होती। आणि त्या हिल्टर यंग समितीलाच आपण सायमन समिती त्या ठिकाणी म्हणू।
आणि त्याच्यामध्ये थोर भारतातले एक असं एकदम प्रखर आणि एकदम हुशार व्यक्तिमत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मसुदा समितीचे अध्यक्ष, त्या हिल्टर यंग समितीचे सदस्य होते, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या समितीचे सदस्य होते. 20 सदस्यांची समिती होती. परत एकदा, कारण त्या ठिकाणी ज्यावेळेस सगळ्यात महत्वाचं इम्पेरियल बँक स्थापन होण्याच्या अगोदर चेंबरीन आयोग होता 13-14ला. चेंबरीन आयोगानंतर त्या ठिकाणी पहिलं महायुद्ध सुरू झालं. पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रज त्या ठिकाणी लढण्यात गुंग झाला आणि भारतामध्ये बँक स्थापन करण्याचा निर्णय बारगाळला, मागे पडला. इंग्रजांची फार मोठी वाताहत त्या ठिकाणी झाली, पैसा खर्च झाला, म्हणजे ती गोष्ट त्या ठिकाणी कमी पडली. त्यानंतर परत त्या ठिकाणी हिल्टर यंग, मी मगाशी कसं सांगितलं, 27-28ला आला आणि तिथं त्याचे सदस्य होते भारतातलं व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रबंध अतिशय प्रसिद्ध होता, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, म्हणजे भारतीय रुपयांचा प्रश्न ज्याला आपण म्हणतो. त्याला देशातून डॉक्टरेट पदवी त्या ठिकाणी देशात भेटली होती. आणि त्या प्रबंधाचा आधार घेऊन इंग्रजांनी असा त्या ठिकाणी निर्णय घेतला की भारतामध्ये आता एखादी भारताची मध्यवर्ती बँक असणं गरजेचं आहे. त्यासाठी 1934ला आरबीआय ऍक्ट मंजूर केला ब्रिटिश त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये. आणि मी आरबीआय ऍक्ट नुसार 1 एप्रिल 1935ला आरबीआय बँकेची स्थापना झाली आणि इंग्रजांनी आरबीआय बँकेला भारताची मध्यवर्ती बँक म्हणून मान्यता दिली. त्या आरबीआय बँकेचं म्हणजे भारताच्या मध्यवर्ती बँकेचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सुरुवातीला मुख्यालय कोलकात्याला होतं. नंतर 1937ला ते मुख्यालय मुंबईमध्ये आलं आणि सद्यस्थितीमध्ये आरबीआयचं मुख्यालय मुंबईला आहे. त्याच्या 4 प्रादेशिक उपशाखा आहेत जिथं कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या 4 ठिकाणी प्रशिक्षण वर्ग त्या ठिकाणी चालतात. आरबीआयचं गव्हर्नर जनरल, जे आरबीआयचे गव्हर्नर जनरल आहे ते एकच असतात. आरबीआयच्या कोर कमिटीमध्ये एकूण 20 सदस्य आहेत. त्यापैकी पीएमओ कार्यालय म्हणजे भारताचं पंतप्रधान कार्यालय म्हणजेच पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान आरबीआयच्या गव्हर्नर जनरलांची नेमणूक करतात, जी नेमणूक 3 वर्षासाठी असते किंवा वयाच्या 62व्या वर्षापर्यंत असते. जे लवकर होईल ते लक्षात ठेवा. आरबीआयच्या गव्हर्नर जनरलांची नेमणूक भारताचे पंतप्रधान करतात, पीएमओ कार्यालय करतं. शिवाय आरबीआयच्या गव्हर्नर जनरलांच्या हाताखाली 4 डिप्युटी गव्हर्नर त्या ठिकाणी असतात. त्यांची सुद्धा नेमणूक भारताचे पंतप्रधान अर्थमंत्र्याच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली सल्ल्याने त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे एक गव्हर्नर जनरल असतो आणि 4 डिप्युटी गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी आरबीआय मध्ये त्या ठिकाणी कार्यान्वित आहेत 20 जणांपैकी. आरबीआयचं त्या ठिकाणी आर्थिक वर्ष 1 जुलैला चालू होतं तर त्या ठिकाणी 30 जून पर्यंत संपतं. इतर आर्थिक वर्ष 1 एप्रिल टू 31 मार्च आहे. आरबीआयचं आर्थिक वर्ष त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ते 1 जुलैला चालू होतं तर 30 जून पर्यंत त्या ठिकाणी असतं. हे पण त्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यानंतर आरबीआयच्या गव्हर्नर जनरलांचा जर विचार केला तर पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल अर्कल स्मिथ त्या ठिकाणी होते. ते मला वाटतं 1939 पर्यंत होते आणि कोणत्या पुस्तकात दिलेलं नाही, पण काही पुस्तकांमध्ये काही त्याची माहिती आहे की 1939 नंतर म्हणजेच अर्कल स्मिथने राजीनामा दिल्यानंतर परत एक ब्रिटिश गव्हर्नर जनरल रिझर्व्ह बँकेचे त्या ठिकाणी आले 42 पर्यंत. आय थिंक 1939 ते 42 पर्यंत जेम्स टेलर नावाचं त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल होते. आणि रिझर्व्ह बँकेचे ते 2 ब्रिटिश गव्हर्नर जनरल सलग झाल्यानंतर पहिले भारतीय गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी 42 ते त्या ठिकाणी 49 पर्यंत आले, ज्यांचं नाव सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख म्हणून रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी.डी. देशमुख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1 जानेवारी 1949ला रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालं. म्हणजे संपूर्ण ती शासनाची बँक त्या ठिकाणी झालेली आहे, ती केंद्राची बँक त्या ठिकाणी झालेली आहे. आणि ज्या वेळेस भारताच्या रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल हे सी.डी. देशमुखच होते. ज्या वेळेस रुपयाचं पहिल्यांदा अवमूल्यन झालं, आतापर्यंत रुपयाचं अवमूल्यन 4 वेळा झालेलं आहे. रुपयाचं अवमूल्यन पहिल्यांदा 1946ला झालं, नंतर 1986ला झालं, नंतर 2016ला झालं आणि आता 2023ला झाले. रुपयाच्या अवमूल्यनामुळे काय होतं तर रुपयाच्या अवमूल्यनामुळे त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं की भारतातले रुपये म्हणजे भारतातले जे निर्यात स्वस्त होते थोडक्यात, आणि निर्यात स्वस्त झाल्यामुळे भारतातला म्हणजे माल तो तयार झालेला आहे तो परदेशात जातो आणि तो
आपल्याला त्या ठिकाणी कमी भावात विकला तरी त्या ठिकाणी परवडतो, त्याला आपण रुपयाचं अवमूल्यन म्हणतो. पहिलं रुपयाचं अवमूल्यन 1946 ला झालं होतं. त्यावेळेस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल सी.डी. देशमुखच होते. 1986 ला सुद्धा रुपयाचं अवमूल्यन झालं. 2016 ला 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंद केल्या. नरेंद्र मोदी त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते, त्यावेळेस सुद्धा रुपयाचं अवमूल्यन झालं. आणि 2023 ला सुद्धा रुपयाचं अवमूल्यन झालं, कारण 2000ची नोट त्या ठिकाणी बंद केली. त्याला आपण रुपयाचं अवमूल्यन म्हणतो. तेलाचे धक्के बसले. पहिला तेलाचा धक्का बसला त्यावेळेस सुद्धा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी सी.डी. देशमुखच होते. रुपयाचं अवमूल्यन आतापर्यंत 4 वेळा झालं. तेलाचे धक्के आतापर्यंत आपण 2 वेळा त्या ठिकाणी सहन केलेले आहेत. त्यावेळेस सुद्धा रिझर्व्ह बँकेचं कार्य अतिशय महत्वाचं होतं आणि सी.डी. देशमुख त्याचे त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल होते. त्यानंतर सी.डी. देशमुख नंतर भारताच्या रिझर्व्ह बँकेचे सर्वात जास्त काळ जर कोण गव्हर्नर जनरल राहिले असतील तर बेनगेल रामाराव राहिलेले आहेत. जवळजवळ 1949 ते 1957 7 वर्ष आणि 197 दिवस 7 वर्ष आणि 197 दिवस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल जर कोण राहिले असतील तर बेनगेल रामाराव म्हणून त्या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि सर्वात कमी काळ जर रिझर्व्ह बँकेचे कोण गव्हर्नर जनरल राहिले असतील तर ते अमिताभ घोष त्या ठिकाणी आहे. ते फक्त आणि फक्त 20 दिवस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल राहिलेले आहेत. असो, पुढे जायचंय आपल्याला. रिझर्व्ह बँकेचं कार्य काय? पतनियंत्रण आणि पतनिर्मिती करणे. रिझर्व्ह बँकेचं सगळ्यात महत्वाचं काम आहे पैसा निर्माण करणं आणि पैशाचा विनियोग करणं. सरकारला सहकार्याला घेऊन त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालतात. परकीय चलन साठा करणं हे रिझर्व्ह बँकेचं त्या ठिकाणी कार्यच आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं नोटा छापणं हे त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं कार्य आहे. पण 1 रुपयाची नोट आणि नाणं किंवा चिल्लर छापण्याचं काम हे भारत सरकार करतं. 1 रुपयाच्या नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर जनरलांची स्वाक्षरी नसते, ती स्वाक्षरी असते भारत सरकारचे मुख्य वित्त सचिवांची स्वाक्षरी त्या ठिकाणी असते. पण 1 रुपयाची नोट सोडून सर्व नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर जनरलांची स्वाक्षरी असते. अतिशय महत्वाचं वाक्य त्या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करावं लागेल. लक्षात ठेवा, जशी भारताची मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी आहे ती म्हणजे आपली त्या ठिकाणी आरबीआय बँक. ही आरबीआय बँक काय करायची? 1946 पर्यंत म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशाची आरबीआय बँक म्हणून तिने कार्य केलेलं आहे. कारण 1935 ला भारतापासून ब्रह्मदेश वेगळं झालं, त्यांची स्वतंत्र बँक नव्हती. 1946 पर्यंत त्यांनी ब्रह्मदेश म्हणजे म्यानमारचं मध्यवर्ती बँक म्हणून कार्य केलं. 15 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तानला आपण स्वातंत्र्य दिलं, पण पाकिस्तानची स्वतंत्र बँक त्या ठिकाणी मध्यवर्ती बँक नव्हती. म्हणून जून 1948 पर्यंत बँक ऑफ पाकिस्तान म्हणजे मध्यवर्ती बँक ऑफ पाकिस्तान स्थापन झाली 1948 ला. तोपर्यंत पाकिस्तानची सुद्धा मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँकेने त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. हे पण तेवढंच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. रिझर्व्ह बँकेच्या सगळ्या गव्हर्नर जनरलांचा इतिहास जर उचकून पाहिला तर भारताच्या रिझर्व्ह बँकेचे 15वे गव्हर्नर जनरल होते डॉक्टर मनमोहन सिंग. 15वे मी शब्द वापरलाय. 15वे गव्हर्नर जनरल होते की असं एक व्यक्तिमत्व होतं की जे भारताचे अर्थमंत्री राहिले म्हणजे आपण त्याला वित्तमंत्री म्हणू, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल राहिले, त्याचबरोबर ते भारताचे पंतप्रधान सुद्धा राहिले. आणि मग पेपरला आपल्याला प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणते व्यक्ती भारताचे अर्थमंत्री किंवा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होऊन सुद्धाही त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं भारताचे पंतप्रधान झाले? रिझर्व्ह बँकेचे 15वे गव्हर्नर जनरल, त्यांचं नाव डॉक्टर मनमोहन सिंग त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊयात. त्यानंतर पुढे जायचंय. रिझर्व्ह बँकेचं जर पाहायचं म्हटलं तर नोट आहे. सध्या भारताच्या चलनामध्ये सर्वात जास्त किमतीची 500 रुपयाची नोट आहे. बघा, 2000ची नोट होती 166 बाय त्या ठिकाणी 66 मिमीची. तिच्यावर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं मंगळयान होतं. ते आता 2023 ला रुपयाचं अवमूल्यन केलं, त्यामुळे 2000ची नोट बंद झाली. त्यानंतर आता 500ची नोट राखाड्या रंगाची 100 त्या ठिकाणी 50 बाय 66 मिमी लांबीची राखाडी रंगाची 500ची नोट आहे. तिच्यावर दिल्लीचा लाल किल्ला आहे. त्यानंतर 200ची नोट आहे ज्याच्यावर मध्य प्रदेशचं सांची स्तूप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यानंतर 100ची नोट आहे जिथं गुजरातची राणीची विहीर त्या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर 50 रुपयाची त्या ठिकाणी नोट आहे. कर्नाटक मधलं हम्पी जे महत्वाचं ठिकाण आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. 20च्या नोटेवर त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जी महाराष्ट्राची पर्यटन राजधानी त्याच्यातली वेरूळ लेणी आपल्याला पाहायला भेटते. आणि 10 रुपयाच्या नोटेवर कोणार्क सूर्य मंदिराचं चित्र आपल्याला 10 रुपयाच्या नोटेवर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. अशी महत्वाची बँक, बँकांची बँक आरबीआय बँक म्हणतो. आरबीआय ऍक्ट 1900 त्या ठिकाणी 49 ला मंजूर झालेला आहे आणि आरबीआयच्या कायद्यानुसार ठरवण्यात आलेला आहे. भारतातल्या सगळ्या व्यापारी बँकांनी आरबीआयने ठरवून दिलेले नियमच त्या ठिकाणी वापरायचे.
महत्वाचं आहे. एखादी बँक म्हणून मी माझ्या मर्जीने चलन, अजिबात नाही. आरबीआय बँक म्हणते निघून जायचं, तू कामच नाही करायचं इथं. आरबीआय बँक हे सगळ्या लोकांच्या पैशाचं अर्थकारण सांभाळण्याचं काम त्या ठिकाणी करते. म्हणूनच तिला आपण भारताची मध्यवर्ती बँक म्हणतो. भारतामध्ये 12 व्यापारी बँक आहेत आणि त्या सगळ्या व्यापारी बँकांचं खातं आरबीआय बँकेमध्ये आहे. आणि आरबीआय बँक ज्या वेळेस व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला आपण बँक दर म्हणतो. समजा मी एसबीआय बँक आहे, मला कर्ज लागतंय, मी आरबीआय कडे गेलो, आरबीआयकडून मी 1000 कोटी रुपये घेतले, ज्या दराने मला आरबीआयने कर्ज दिलं त्याला आपण बँक दर या नावाने त्या ठिकाणी ओळखतो. रेपो दर आणि रिझर्व्ह रेपो दर ह्या संकल्पना सुद्धा 1993 नंतर एका दिवशी तयार झाल्या. रेपो दर या शब्दाचा अर्थ होतो एका दिवसासाठी व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेला कर्ज देते आणि व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने पैसे त्या ठिकाणी म्हणजे व्याज घेते त्याला आपण रेपो दर म्हणतो. तो एका दिवसाचा त्या ठिकाणी असतो. आणि रिझर्व्ह रेपो दर म्हणजे काय, ज्या वेळेस एका दिवसासाठी रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते त्यावेळेस त्या ठिकाणी ज्या दराने कर्ज देते त्या दराला आपण त्या ठिकाणी रिझर्व्ह रेपो दर म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये 12 जुलै 1969 ला 14 बँकांचं, 1980 ला 6 बँकांचं असं इंदिरा गांधींनी एकूण 20 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे. त्याचबरोबर नाबार्ड बँकेवर आपल्याला प्रश्न विचारला जातो. नाबार्ड ही कृषी विषयक बँक आहे जी 12 जुलै 1982 ला मुंबईला स्थापन झाली. नाबार्ड बँक काय आहे तर ती कृषी विषयक बँक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते आणि ती महाराष्ट्रातल्या मध्यवर्ती बँकांना कर्ज पुरवठा करण्याचं काम करते. दौंड SRPF ला प्रश्न आला होता की नाबार्ड बँक खालीलपैकी कोणाला पतपुरवठा करते. पोरांनी डायरेक्ट शेतकऱ्यांना लिहिलं ती कृषी विषयक बँक आहे पण ती आधी महाराष्ट्रातल्या महत्वाच्या बँकांना कर्ज पुरवठा करतात आणि ते बँका मग शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी येतात. ही पण महत्वाची बँक त्या ठिकाणी आहे. असो अतिशय महत्वाची बँक आपण आज पाहिलेली आहे ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. चला आता त्याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहूयात आणि त्याच्या खाली महत्वाचे प्रश्न. जगातली पहिली मध्यवर्ती बँक बँक ऑफ स्वीडन मगाशी का सांगितलेलं आहे. त्यानंतर जगातली दुसरी मध्यवर्ती बँक इथं मी लिहिलेलं नाही पण दुसरी तुम्हाला सांगतो इंग्लंड मध्यवर्ती बँक आहे 1694 ला स्थापन झालेली इंग्लंडची मध्यवर्ती बँक. त्यानंतर जगातली म्हणजे कोणत्याही पुस्तकात असं नाही तुम्हाला प्रश्न येणार नाही जगातली मध्यवर्ती बँक कोणती, पण आपण थोडासा मानस घेऊ की जगातली मध्यवर्ती बँक म्हणजे जगातल्या सगळ्या बँकांना देशातल्या ज्या प्रमुख बँका आहेत त्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम IMF करतं जिची स्थापना 31 डिसेंबर 1900 त्या ठिकाणी 46 ला झाली. अमेरिकेची राजधानी DC वॉशिंग्टन मध्ये त्याचं मुख्यालय. जागतिक बँक वेगळी IMF वेगळं लक्षात घ्या. त्या बँकेनिकामध्ये मी त्या ठिकाणी नक्की तुम्हाला बोलणार आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल बँक ज्याला आपण फेडे बँक असं म्हणतो तिने जर रेपो दर आणि रिझर्व्ह थोडा जरी कमी जास्त केला तर जगातल्या सगळ्या मध्यवर्ती बँका त्याचा धसका घेत असते. लक्षात ठेवा परिणाम करणारी बँक आहे, जगातली मोठी अर्थव्यवस्था आहे आणि भारताची मध्यवर्ती बँक RBI ऍक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक इंडियाची स्थापना झाली. जिथं वैयक्तिक खातं काढता येत नाही तिथं फक्त बँकांचंच खातं असतं. चला मगाशी बोललोय ते परत एकदा तुमच्या डोळ्याला दिसावं रिपिटेशन आहे. 1913-14 ला चेंबरलिन आयोग स्थापन झाला होता भारतामध्ये आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी. पण 1914 ते 1918 ला पहिलं महायुद्ध झालं आणि इंग्रज त्या ठिकाणी महायुद्धात गुंतला. परत काय चेंबरलिन आयोग भारताचा अर्थकारणावर प्रकाश पडला नाही. त्यानंतर चेंबरलिन आयोगाने एक शिफारस केली होती की भारतामध्ये 1800 त्या ठिकाणी 6 मध्ये कोलकाता बँक, 1840 मध्ये मुंबई बँक, 1845 ला मद्रास बँक या तीनही बँकांचं एकत्रीकरण करा आणि त्या जागी इम्पेरियल बँक स्थापन करा. इम्पेरियल बँक स्थापना 1921. पुढे गेल्यानंतर जुलै 1955 ला इम्पेरियल बँकांचं गोरेवाला समितीनुसार त्या ठिकाणी SBI बँकेमध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालं जी भारतातली सर्वात मोठी शाखा असणारी बलाढ्य अशी त्या ठिकाणी बँक आहे. SBI बँकेचं मुख्यालय मुंबईला आहे. जवळजवळ SEBI असन, नाबार्ड असन, RBI असन, SBI असन, ICC असन सगळ्या बँकेचे मुख्यालय मुंबईला आहे. म्हणून भारताची आर्थिक राजधानी मुंबईला ओळखलं जातं. पण फक्त महाराष्ट्र बँकेचं मुख्यालय पुण्याला आहे हे पण त्या ठिकाणी महत्वाचं आहे. पुढे जायचंय भारतात सर्वात जास्त शाखा असणारी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे आपण SBI बँक म्हणतो त्या ठिकाणी म्हणतो. 1926 ला जॉन हिल्टन समिती स्थापन झाली त्यालाच आपण रॉयल कमिशन म्हणतो.
आणि ह्या कमिशनचे सदस्य भारताचे त्या ठिकाणी अतिशय जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांचा प्रबंध होता भारतीय रुपयाचा प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ रुपी. आणि या ग्रंथाचा आधार घेऊन त्या ठिकाणी इंग्लंडच्या संसदेने असं त्या ठिकाणी जाहीर केलं की भारतामध्ये आम्ही एक मध्यवर्ती बँक स्थापन करणार आहोत आणि त्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आरबीआय ऍक्ट 1934 मंजूर झाला. आणि या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935 ला जॉन हिल्टन आयोगानुसार, जॉन हिल्टन समितीनुसार, जॉन हिल्टनने भारतीय रुपयाचा प्रश्न या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबंधाचा अभ्यास केलाय आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला पोहोचले की भारतात आता ती मध्यवर्ती बँक पाहिजे. सुरुवातीला तिचं कोलकात्याला मुख्यालय होतं आणि 1937 ला तिचं मुख्यालय त्या ठिकाणी मुंबईला आणलेलं आहे आणि सध्या ती मुंबईलाच आहे. पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल, मी मगाशीच बोललेलो आहे की आरबीआयच्या गव्हर्नर जनरलांची नेमणूक हे भारताचे पंतप्रधान पीओमे कार्यालय त्या ठिकाणी अर्थमंत्र्याच्या सल्ल्याने करतात. हे आहेत. आता इथं थोडंसं कन्फ्युजन आहे. हे 1937 पर्यंतच होते आणि 1937 ते 1938 पर्यंत जॉन टेलर त्या ठिकाणी हे सुद्धा ब्रिटिशच होते, लक्षात ठेवा. पण बऱ्याचशा पुस्तकामध्ये हे लिहिलेलं नाही, तुम्हाला ज्ञान म्हणून मी सांगतो. आणि नंतर 1942 ला पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी.डी. देशमुख त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि सर्वात जास्त काळ राहिलेले 7 वर्ष 197 दिवस बेनगल रामाराव, जे सी.डी. देशमुखानंतर मी मगाशी का सांगितलं, सी.डी. देशमुखांच्या काळात पहिल्यांदा रुपयाचं अवमूल्यन झालं 1946. 1948 ला पहिला तेलाचा धक्का सी.डी. देशमुखांच्या कालखंडामध्येच बसलाय. आतापर्यंत तेलाचे धक्के 2 बसले. रुपयाचं अवमूल्यन 4 वेळा, 1946, 1986, 2016, 2023. रुपयाच्या अवमूल्याने काय होतं हे पण सांगितलं. सर्वात कमी काळ राहिलेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल जे अमिताभ घोष फक्त 20 दिवस त्या ठिकाणी राहिलेले आहेत. पुढं आरबीआयच्या पहिल्या महिला उपसंचालिका के.जी. उदेशी ह्या आहेत, जे 20 सदस्य असतात ना त्याच्या 4 डिप्युटी गव्हर्नर नेमले जातात. एक गव्हर्नर पंतप्रधान नेमतात, त्यापैकी पहिल्या महिला के.जी. उदेशी आहेत. आणि बँकांचं राष्ट्रीयकरण एक म्हणजे रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 ला झालं. त्यावेळेस रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी.डी. देशमुखच त्या ठिकाणी होते. गव्हर्नर जनरल आताच मी बोललो, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये एकूण 20 सदस्य, त्यापैकी एक गव्हर्नर जनरल आणि 4 म्हणजे उपसंचालक, ज्याला आपण डेप्युटी गव्हर्नर जनरल म्हणतो. महत्वाचं वाक्य आहे. त्यानंतर नेमणूक पीएमओ कार्यालय म्हणजे पंतप्रधान करतात, देशाच्या अर्थमंत्र्याच्या सल्ल्याने करतात. आणि भारताच्या इतिहासामध्ये उचकून पहा, असा एक पंतप्रधान आहे जे भारताचे अर्थमंत्री शिवाय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल राहिले, ते म्हणजेच त्या ठिकाणी मनमोहन सिंग, आरबीआयचे 15वे गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी राहिलेले आहेत. ते पण महत्वाचं आहे. आरबीआयच्या गव्हर्नर जनरलांचा कार्यकाल हा 3 वर्षाचा आहे. वयाच्या 62व्या वर्षापर्यंत राहतात. पण एमपीसीला प्रश्न आलाय, आरबीआय मध्ये जे इतर कर्मचारी असतात त्यांचं निवृत्ती वय हे त्या ठिकाणी 60 वर्षाचं आहे. आरबीआयच्या कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय, पण आरबीआयच्या गव्हर्नर जनरलांचं निवृत्ती वय 3 वर्षासाठी आहे. परत त्यांची नेमणूक केली जाऊ शकते, पुनरावृत्ती होऊ शकते. चला, सध्याचे 25वे गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी शक्तिकांत दास आहेत. त्याच्या आधी 24वे गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी उर्जित पटेल होते आणि त्याआधी जे सगळ्यात प्रसिद्ध होते 23वे गव्हर्नर जनरल रघुराम राजन. रघुराम राजनची विचारसरणी आणि भारत सरकार नरेंद्र मोदींची विचारसरणी यांच्यात थोडीशी तफावत होती, म्हणून त्यांचं कधी पटलंच नाही, त्यांनी राजीनामा देऊन गेले. ते सध्या जागतिक बँकेचे कार्यकारी म्हणजे त्यांना काय म्हणू आपण त्याला सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. उर्जित पटेलवर नरेंद्र मोदी सरकारचा दबाव होता, जो आरबीआयला जो मोठ्या प्रमाणामध्ये नफा होत असतो तो सरकारकडे वर्ग करा, ते आणि त्या ठिकाणी उर्जित पटेलांचं काही जुळलं नाही, म्हणून उर्जित पटेलांनी त्या ठिकाणी कार्यकालाच्या आधीच त्या ठिकाणी राजीनामा दिला. आणि सद्यस्थितीमध्ये शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल आहेत. असो, चला, रुपयाचं चिन्ह जे जुलै 2010 मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे, रुपयाचं चिन्ह डी उदय कुमार या व्यक्तीने, असा शब्द लिहिला तरी चालेल, डी उदय कुमार याने रुपयाच्या चिन्हाचा निर्माता आहे. 15 जुलै 2010 ला आपण घेतलं. रुपयाच्या चिन्हावर ताडाचं वृक्ष आणि बेंगॉल टायगर हे चित्र आपल्याला त्या ठिकाणी रॉयल बेंगॉल टायगर दिसतात. आणि रिझर्व्ह बँकेचं आर्थिक वर्ष हे 1 जुलैला चालू होतं तर 30 जून पर्यंत त्या ठिकाणी आहे. विभागीय प्रशिक्षण कार्यालय मगाशीच बोललो, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं दिल्ली, या 4 ठिकाणी
प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं। 1949 ला बँकिंग कायदा आला, ज्यालाच आपण बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट या नावाने त्या ठिकाणी ओळखतो। आणि भारतातल्या ज्या 12 व्यापारी बँक सद्यस्थितीत आहे किंवा इतर पतसंस्था आहे त्यांच्यावर अतिशय जबरदस्त असा अंकुश ठेवण्याचं काम त्या ठिकाणी आरबीआयच्या मार्फत बँकिंग रेग्युलेशन ऍक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं। तो 1949 1 रुपयाची नोट छापण्याचं काम भारत सरकार करतो, चिल्लर सिक्के छापण्याचं काम भारत सरकार करतं। त्या 1 रुपयाच्या नोटेवर वित्त सचिव भारत सरकारांची स्वाक्षरी असते, इतर नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर जनरलांची स्वाक्षरी असते। ही सगळी माहिती त्या ठिकाणी आपण इथं पाहतच आहोत। चला पुढचा प्रश्न पहा काय आहे। आरबीआयचं कार्य पैसा निर्माण करणं आणि पत नियंत्रण करणं, म्हणजेच भारतामध्ये गरीब श्रीमंती दरी वाढू नये, एखादी म्हणजे बरंच असं अर्थकारणावर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम आरबीआय करते। परकीय चलन साठा करते, वेगवेगळ्या देशांची चलन भारतामध्ये जर प्रदेशात जायचं असेल तर ते चलनच त्या ठिकाणी, अमेरिकेत जायचं आपला रुपया नाही जमणार, तिथं त्या ठिकाणी डॉलर। मी एक दिवस त्याच्यावर एक 5-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, रुपया वधारला रुपया, ते आहे ना ती संकल्पना, त्याच्यावर मी बोलणार आहे। सरकारची बँक म्हणून त्या ठिकाणी कार्य करते, सरकारला जेव्हा जेव्हा पैशाची गरज असते, सरकारचे काही वस्तू त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक घेते नावावर लिहून आणि नंतर सरकारला पैसे देते। व्यापारी बँकांची अंतिम ऋणदाता आहे नोटांची छपाई करणे, नोटा कशाही छापल्या जात नाही, सरकार सांगेल तेवढ्या पद्धतीने। पहिलं सरकार काय करायचं, रिझर्व्ह बँकेला सोनं द्यायचं आणि त्या सोन्याच्या मोबदल्यात त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक त्या ठिकाणी नोटा छापून द्यायचं, असं नाही। आता काय करते, समजा केंद्र शासनाला 3000 कोटी रुपये पाहिजे पैसे छापून, मग रिझर्व्ह बँक काय करते, सरकारच्या मालकीचे पेट्रोल पंप असतील, जागा असतील ते नावावर लिहून घेते आणि नंतर त्या बदल्यात त्या ठिकाणी नोटा छापून देते। चलनी नोटांचा कारखाना सगळ्यांनाच माहिती आहे, नाशिकला आहे आणि त्यासाठी लागणारा कागद होशिंगाबादला त्या ठिकाणी आहे। या बँकेत वैयक्तिक खातं काढता येत नाही, तिथं बँकांचंच खातं त्या ठिकाणी असतं। चलनी नोटा छापण्याचा कागद होशिंगाबाद, चलनी नोटा छापण्यासाठी कारखाना नॅशनल सिक्युरिटी प्रेस, ज्याला आपण नाशिक रोड नाशिकला त्या ठिकाणी म्हणतो, महत्वाचं आहे। पुढे जायचंय, बँक दर म्हणजे काय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना जे अल्प मुदतीचं किंवा दीर्घ मुदतीचं कर्ज देते, ते कर्ज ज्या दराने देते त्याला आपण बँक दर या नावाने त्या ठिकाणी ओळखत असतो। महत्वाचं वाक्य त्या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढचं आहे रेपो दर आणि रिझर्व्ह रेपो दर। रेपो दर या शब्दाचा अर्थ होतो 1992 पासून ही 1 दिवसाची कर्ज घेण्याची प्रक्रिया आहे, लय झालं तर 2 दिवस। बँका काय करते, आपल्याकडला पैसा रिझर्व्ह बँकेला 1 दिवस कर्जाने देते, रिझर्व्ह बँक जो व्याज म्हणून देते त्या दराने देते, त्याला आपण रेपो दर या नावाने त्या ठिकाणी ओळखतो। आणि रिझर्व्ह रेपो दर म्हणजे काय, व्यापारी बँका आरबीआय बँकेकडून ज्या दराने त्या ठिकाणी कर्ज घेते त्याला आपण रिझर्व्ह रेपो दर या ठिकाणी म्हणतो। हे कर्ज 1 किंवा त्या ठिकाणी 2 दिवसाचं असतं। भारतातील नोटा सध्या 2000ची नोट बंद आहे, 2023 मध्ये जे त्या ठिकाणी रुपयाचं अवमूल्यन झालंय, मगाशी बोललोय मी। 10 रुपयाच्या नोटेवर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं सूर्य मंदिर कोणार्क ओरिसा मधलं आहे। 20 रुपयाच्या नोटेवर सगळ्यात वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगर जी 2010 ला महाराष्ट्राची राजधानी झाली त्या ठिकाणी तिथलं चित्र आहे। त्याच्यानंतर 50च्या नोटेवर कर्नाटक मधलं हम्पी रथ कर्नाटक राज्यामधला त्या ठिकाणी आहे, सगळं इथं दाखवलेलं आहे। त्यानंतर 100 रुपयाच्या नोटेवर सगळ्यात महत्वाची राणीची वीर गुजरात राज्यामधलं आहे। 200च्या नोटेवर मध्य प्रदेश मधलं सांची स्तूप आहे। 500च्या नोटेवर जी 150 बाय 66 मिमी आकाराची राखाडी रंगाची त्या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला भेटते, ही 500ची नोट आहे। तिच्यावर त्या ठिकाणी दिल्लीचा लाल किल्ला आहे आणि 2000ची नोट बंद झालेली लाल रंगाची त्या ठिकाणी 166 बाय 66 मिमीची होती, त्याच्यावर मंगळयानाचं चित्र त्या ठिकाणी होतं। रुपयाच्या अवमूल्यनाने ही नोट सध्या आता त्या ठिकाणी चलनामध्ये नाही। पुढं नोटाबंदी झालं, तिसरं त्या ठिकाणी रुपयाचं अवमूल्यन, पहिलं 46, नंतर त्या ठिकाणी 88, नंतर 2016 आणि तथा त्या ठिकाणी 2016चं जुन्या 500 आणि 1000च्या नोटा 8 नोव्हेंबर 2016 ला बंद केल्या, रुपयाचं अवमूल्यन केलं आणि आता 500ची नोट 150 बाय 66 मिमी आहे, दगडी राखाडी रंगाची आहे। येऊ शकतो आपल्याला पेपरला प्रश्न। 1969 ला त्या ठिकाणी 19 जुलै मला वाटतंय का 20 जुलै अशी काहीतरी तारीख आहे, त्याला बँक राष्ट्रीयकरण दिन म्हणतो। 14 बँकांचा आणि 1980 ला 6 असं 20 बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींनी केलं। बऱ्याच वेळा सरळ सेवेला प्रश्न आला। कृषी विषयक बँक जी राज्य सहकारी बँकांना पतपुरवठा करते
करते ती नाबार्ड बँक आहे. नाबार्डचं मुख्यालय त्या ठिकाणी मुंबईला आहे. नाबार्ड ही राज्य सहकारी बँकांना पतपुरवठा करण्याचं काम करते. 12 जुलै 1982 ला नाबार्ड बँकेची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. ते पण महत्वाचं. सगळ्यात जवळजवळ सगळ्या बँकेचं मुख्यालय मुंबईला आहे. फक्त महाराष्ट्र बँक सोडून तिचं मुख्यालय पुण्याला. सेबी जिला आपण सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड या नावाने ओळखतो, 12 एप्रिल 1988 ला सेबीची स्थापना मुंबईला झालेली आहे. तिचं मुख्यालय मुंबईला. सध्याचे अध्यक्ष माधव पुरी बुच त्या ठिकाणी आहेत. असो, आपण चेंबरलिन आयोग, रॉयल कमिशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरबीआय कायदा, आरबीआय ऍक्ट, त्याच्यानंतर आरबीआयची स्थापना, मुख्यालय बदललेली, सगळं 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 पार नाबार्ड बँक, महाराष्ट्र बँक सगळं टोटल त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर आदर्श असे 20-25 प्रश्न आणि या प्रश्नापैकीच तुम्हाला त्या ठिकाणी सरळ सेवेला, पोलीस भरतीला, पर एमपीसी पर्यंत नॉलेज त्या ठिकाणी आहे. भारतातली मध्यवर्ती बँक कोणती? तिलाच आपण आरबीआय बँक या नावाने ओळखतो. आरबीआय ऍक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. नाबार्ड कृषी विषयक मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र मुख्यालय पुण्याला आणि एसबीआयचं मुख्यालय सुद्धा मुंबईला त्या ठिकाणी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? हिल्टर यंग समिती, ज्याला आपण रॉयल कमिशन म्हणतो, 1927-28 ला आलं होतं, त्यानुसार झाली. गोरेवाला समितीनुसार एसबीआय बँकेची स्थापना झालेली आहे. डबल पर्याय झालेला आहे. यापैकी नाही असा त्या ठिकाणी आपण पर्याय घेऊयात. चला, पुढचा प्रश्न आहे, आरबीआय बँकेची स्थापना कधी झालेली आहे? 1 एप्रिल 1935 ला झालेली आहे. 1 जानेवारी 1949 ला तिचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. पुढे आरबीआय बँकेचं मुख्यालय सध्या कुठे आहे? सध्या जर विचारलं तर ते मुंबईला लिहायचं, पण सुरुवातीला कुठं जर विचारलं तर ते कोलकात्याला लिहायचं आहे. बघा, कोलकात्यावरून मुंबईला कधी आलेलं आहे? तर 1937 ला कोलकाता, ज्याला आपण राजवाड्यांचं शहर म्हणतो, तिथून त्या ठिकाणी मुंबईमध्ये आलंय. आरबीआय बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालं? 1 जानेवारी 1949 ला. त्यावेळेस सी डी देशमुख रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल म्हणून कार्यान्वित त्या ठिकाणी होते. पुढे आरबीआय बँकेचे राष्ट्रीयकरण करण्याच्या वेळेस गव्हर्नर जनरल कोण होते? चिंतामणराव देशमुख होते. उर्जित पटेल नाही, शक्तिकांत दास आत्ताचे आणि बेलगन रामाराव 7 वर्ष 197 दिवस. सगळ्यात जास्त काळ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल, सर्वात कमी काळ अमिताभ घोष 20 दिवस होते. आरबीआय बँकेचे सर्वात जास्त काळ राहिलेले गव्हर्नर जनरल कोण? बेनगेल रामाराव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. रघुराम राजन 23 होते. सी डी देशमुख पहिले भारतीय होते. अमिताभ घोष सर्वात कमी काळ आहेत. आरबीआय बँकेचे सर्वात कमी काळ राहिलेले कोण? फक्त आणि फक्त 20 दिवस होते. अमिताभ घोष सर्वात जास्त. बेनगेल रामाराव, केजी उदेशी ह्या पहिल्या महिला उपसंचालिका, डेप्युटी गव्हर्नर जनरल आपण म्हणू. आरबीआय बँकेचे सध्याचे 25वे गव्हर्नर जनरल कोण? शक्तिकांत दास हे 25वे गव्हर्नर जनरल आपल्याला पाहायला भेटतात. निर्मला सीतारामन ह्या भारताच्या पहिल्या आणि सद्यस्थितीमध्ये असणाऱ्या अर्थमंत्री आपल्याला माहीतच आहेत. आरबीआय बँकेच्या गव्हर्नर जनरलांची नेमणूक कोण करतात? पीएमओ कार्यालय म्हणजे प्राईम मिनिस्टर कार्यालय म्हणजे पंतप्रधान 3 वर्षासाठी किंवा वयाच्या 62व्या वर्षापर्यंत अर्थमंत्र्याच्या सल्ल्याने करतात. आरबीआयच्या गव्हर्नर जनरलांचं निवृत्ती वय किती वर्ष आहे? 62 वर्ष. पण तिथल्या इतर कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय हे 60 वर्ष आपल्याला पाहायला भेटतं. भारतीय रुपयाचा प्रश्न हा प्रबंध कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी. रॉयल कमिशनचे ते सदस्य होते. यंग हिल्टन समितीचे ते सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. लक्षात ठेवा, जागतिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ. दादाभाई नौरोजींनी त्या ठिकाणी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया म्हणजे भारताच्या आर्थिक निसरणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजींनी मांडला होता. पितामह, त्यांना त्या ठिकाणी सुवर्ण मध्य साधणारे नेते मानलं जातं. आणि दादाभाई नौरोजी भारताच्या अर्थशास्त्राचे जनक आहे. जागतिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ आहे. आरबीआय बँकेचे एकमेव गव्हर्नर जनरल कोण की ते भारताचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान राहिले. मनमोहन सिंग हे 15वे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी कार्यान्वित होते. 1 रुपयाची नोट व चिल्लर छापण्याचं काम कोण करतं? भारत सरकार करतं. आणि हे सोडून सगळं छापण्याचं काम, नोटा छापण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करतं. हे पण महत्वाचं. नोटा छापण्याचं काम कोण करतं? बँक ऑफ म्हणजे आरबीआय बँक जी भारताची मध्यवर्ती बँक आहे ती त्या ठिकाणी करत असते. त्यानंतर पुढे 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते? तर 1 रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिव भारत सरकार यांची स्वाक्षरी असते. आणि इतर नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर जनरलांची स्वाक्षरी आपल्याला पाहावयास मिळते. पुढे जायचंय. भारतीय रुपयाचं चिन्ह कोणी तयार केलं? डी उदय कुमारने 2010 ला 15 जुलै 2010 ला रुपयाचं नवीन चिन्ह ताडाचं वृक्ष आणि त्यानंतर रॉयल बेंगॉल टायगरचं चित्र त्या ठिकाणी आहे त्याच्यावर.
पुढं नाबार्ड बँकेचं मुख्यालय कुठे? साहजिकच नाबार्ड बँक 12 जुलै 1982 ला कृषी विषयक बँक जी राज्य सहकारी बँकांना पतपुरवठा करण्याचं काम करते ती नाबार्ड बँकेचं मुख्यालय मुंबईला आहे. सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ज्याची स्थापना 12 एप्रिल 1988 ला झाली त्या सेबीचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. भारताची आर्थिक राजधानी 7 बेटांचं शहर मुंबई आहे. बँकिंग रेग्युलेशन कायदा कधी संमत झाला आणि तो त्या ठिकाणी 1949 ला स्थापन झालाय. त्याच वर्षी 1 जानेवारी 1949 ला रिझर्व्ह बँकेचं त्या ठिकाणी राष्ट्रीयकरण झालेलं आहे. खालीलपैकी आरबीआयचे कार्य कोणते नाही? नोटांची छपाई करणं आहे, परकीय चलन साठा करणं आहे, वित्त आयोग स्थापन करणं अजिबात नाही. वित्त आयोग स्थापन करण्याचं काम भारत सरकार कलम 280 नुसार राष्ट्रपती करतात. सध्या 15वा वित्त आयोग आहे. त्या ठिकाणी NK सिंह त्याचे अध्यक्ष. 16वा वित्त आयोग सुद्धा आता त्या ठिकाणी स्थापन झालेला आहे 26 ते त्या ठिकाणी 30 साठी 2026 ते 2030. खालीलपैकी भारतीय नोटा व चित्र यांची अयोग्य जोडी ओळखा. चुकीची जोडी 200 रुपये मध्य प्रदेश मधलं सांची स्तूप बरोबर आहे. त्यानंतर 500 वर दिल्लीचा लाल किल्ला बरोबर आहे. अजिंठा लेणी अजिबात नाही, तर अजिंठा लेणी ही 20 रुपयाच्या नोटेवर आहे आणि 50च्या नोटेवर कर्नाटक मधलं हंपी नावाचं त्या ठिकाणी शहर आहे आणि 100च्या नोटेवर गुजरात मधलं राणी की वाव हे सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे. 3 नंबरचं त्या ठिकाणी चुकीचं आहे. इंदिरा गांधी यांनी एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण केलं? 6 + 14 असं एकूण 20 बँकांचं. 1969 ला किती केलं? 14. 1980 ला किती केलं? 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे. आरबीआय बँकेचे वित्तीय वर्ष कधी आहे? इतर वित्तीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असतं. फक्त आरबीआयचं वित्तीय वर्ष 1 जुलैला चालू होतं, तर त्या ठिकाणी ते 30 जून पर्यंत असतं. 1 जुलै ते 30 जून फसवा प्रश्न त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या मुख्य पूर्व काय तुम्हाला कुठं जायचंय तिकडे जा. आरबीआयवर ही माहिती 100% येईल. पोलीस भरतीला सरळ प्रश्न येतो. सध्याचे शक्तिकांत दास 25वे कोण नेमणूक करतात आणि 1 रुपयाच्या नोटेवर स्वाक्षरी कोणाची? मुख्यालय कुठं आहे? हे 4-5च प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. पार तुमच्या फेडरल बँकेपासून तर बँक ऑफ स्वीडन पासून तर देना बँकेपासून तर IMF पासून तर सध्याच्या पार नाबार्ड बँक महाराष्ट्र बँकेपर्यंत सगळी सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. याच्यापेक्षा कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही, गॅरंटेड सांगतो. एवढंच. गोरेवाला समिती, चेंबरलिन आयोग, रॉयल कमिशन, भारतीय रुपयाचा प्रश्न, बँकिंग कायदा 1934, भारतामध्ये आरबीआयच्या आधी कोणत्या बँका होत्या, इम्पिरियल बँक 1921 ला कशी स्थापन झाली, तिचं रूपांतर त्या ठिकाणी कसं झालं, आरबीआयच्या शाखा, नोटेवर, सगळ्या नोटेवर कोण कोणाचं चित्र, हे सगळं अतिशय सविस्तर त्या ठिकाणी तुम्हाला बोललेलं आहे. प्रश्न नीट नेटके पहा. 25 प्रश्न त्या ठिकाणी दिलेले. त्याचं वाचा. पहिल्यांदा कोलकात्याला मुख्यालय 1937 ला इकडे आलं. सगळ्यात जास्त काळ बेनगेल रामाराव आहेत. अमिताभ घोष सगळ्यात कमी 20 दिवस आहेत. CD देशमुख तेलाचे धक्के सांगितलं, रुपयाचं अवमूल्यन त्या ठिकाणी सांगितलं, त्याच्यानंतर बँक दर सांगितला, रिझर्व्ह रेपो दर सांगितला, रेपो दर त्या ठिकाणी सांगितल्या. जवळजवळ पेपरला येणाऱ्या 99% गोष्टी इथं त्या ठिकाणी मी पूर्ण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या स्वरूपाचेच प्रश्न, याच्यातले बरेचसे प्रश्न येऊन गेलेले किंवा भविष्यात त्या ठिकाणी येणार आहेत. थांबूयात. धन्यवाद.